12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर येथे श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। भाविकांच्या पहाटेपासूनच रांगा पाहायला मिळतात। श्रावण महिना सुरू झाल्याने आता भाविकांच्या सोयीसाठी मंदिर दिवसभर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात येणार आहे। तर आपले प्रतिनिधी सुनील आपल्या सोबत लाईव्ह ला जोडले गेलेत। तर सुनील ठिगळे आपले प्रतिनिधी भीमाशंकरहून आपल्याकडे लाईव्ह ला जोडले गेलेत। सुनील काय सांगा? नक्कीच अभिलेख, ज्या पद्धतीने पाहिले की श्रावण मासाला सुरुवात झाली आहे आणि श्रावण मासामधील जो पहिला श्रावण सोमवार आणि या जिल्ह्यातील 12 ज्योतिर्लिंगापैकी 6व्या क्रमांकाचं जे ज्योतिर्लिंग आहे भीमाशंकर, त्या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। कारण की पाहतो की पहाटेपासून या परिसरामध्ये मोठमोठ्या रांगा लागलेल्या आहेत। देशभरातून अनेक शिवभक्त सध्या भीमाशंकर येथे दाखल झालेले पाहायला मिळते। आपण पाहतो की भीमाशंकर या ठिकाणी विविध विकास कामांचं सध्या काम चालू आहे आणि त्यामुळे 5 महिने मंदिर या परिसर बंद होता। आता पूर्णतः या ठिकाणी श्रावण महिना चालू असल्यामुळे या परिसरामध्ये मंदिर पूर्ण दिवस सुद्धा आता भाविकांसाठी खुलं करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी पाहतो की सध्या ज्या भाविकांची गर्दी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते। एकंदरीत पहाटेपासूनच या ठिकाणी जे भाविक आहेत ते भाविक भीमाशंकर ते दाखल झालेले आहेत आणि श्रावण महिन्यामध्ये एक महत्त्वाचं जे मानलं जातं दर्शन ते घेण्यासाठी या ठिकाणी भाविक धन्यवाद सुनील। तर पवन येवले आपले प्रतिनिधी त्र्यंबकेश्वरहून आपल्याशी जोडले गेलेत। पवन, तिथलं वातावरण कसं आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात आज भाविकांनी पहिल्या श्रावण सोमवारी मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला केल्याचं या ठिकाणी बघायला मिळतं आहे। खरं तर दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच या मंदिर परिसरामध्ये रांगा ज्या आहेत ते लावलेल्या आहेत। सध्या आपण आपल्या प्रेक्षकांना मंदिर गाभाऱ्यातून जे त्र्यंबकेश्वराचं दर्शन आहे ते आपण घडवत आहोत। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी जी आहे ती केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। श्रावणात येणाऱ्या या पहिल्या सोमवारी राज्यभरासह देशभरातील भाविक जे आहेत ते त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होत असतात आणि आपल्याला भाविकांची ही गर्दी जी आहे ती या ठिकाणी त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी असल्याचं पाहायला मिळतंय। आपण जर या ठिकाणी बघितलं तर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये ही मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। तर दुसरीकडे या ठिकाणी पूजाविधी जे आहेत ते आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी अभिषेक जे आहेत ते देखील या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपण बघितलं तर या ठिकाणी त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये आपल्याला भाविकांची जी गर्दी आहे ती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। आकर्षक अशी विद्युत रोषणाई असेल, फुलांची जे सजावट असेल ती या मंदिराला करण्यात आल्याचं। धन्यवाद पवन दिलेल्या माहितीबद्दल।